बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजेंनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। मुंबईजवळ असलेल्या अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालेल्या शिवस्मारक शोधायला चला अशी हाक संभाजीराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे। त्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आज मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं धडक देणार आहेत। 24 डिसेंबर 2016 रोजी महायुती सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं। यानंतर पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा 10 सेकंदात घेतलेला आढावा। मुंबईतील शिवडी परिसरात भारत इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे लोकल उशिराने धावणार आहेत, तर अनेक गाड्या देखील रद्द करण्यात आल्या। पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी स्थानकांवरील तिकीट घरांमध्ये QR कोडद्वारे तिकिटांचे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे दररोज सरासरी 7,800 प्रवासी QR कोडद्वारे पैसे भरतात। विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केलाय। वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सूननं काढता पाय घेतला। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतण्यास पोषक वातावरण आहे। शनिवारी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरलाय। हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेमध्ये म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे हे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे। मावळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरली आहे। पहाटेपासूनच लोणावळा परिसरामध्ये असलेल्या आल्हाददायक वातावरणानं पर्यटक सुखावले। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलाव परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र जुनं झाल्यानं त्या जागेवर आता नवं केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय। नवं केंद्र 25 दशलक्ष लिटर क्षमतेनं असणार आहे। मुंबईतील उकाडा पुढील दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय। पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाळी कार्यकाळ पूर्ण करून नैऋत्य मान्सूननं महाराष्ट्रातून परतीचा प्रवास शनिवारपासून सुरू केलाय। मान्सून परत जात असताना नागपूरकरांना मात्र पहिल्याच दिवसापासून ऑक्टोबर हिटच्या झळा सहन कराव्या लागतात। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उसाचा गाळप हंगाम हा 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे। यंदा देशात साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। पावसानं वेळेत हजेरी लावल्यामुळे यंदा साखरेचं उत्पादन वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे। पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मुंबईतील पहिल्या कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचं लोकार्पण शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र मेट्रोचा हा टप्पा शनिवारऐवजी सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनानं घेतलाय। सणासुदीच्या काळामध्ये दागिन्यांना मागणी वाढल्यामुळे दिल्लीच्या सराफा मार्केटमध्ये सोन्यानं उच्चांक गाठलाय। या बाजारामध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव हा 150 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 78,450 रुपयांवर पोहोचलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी विविध ठिकाणच्या सुमारे 50 कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येईल। दापोलीत युवा सेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यामध्ये आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। युवा सेना म्हणजे जहागिरी असा काही लोकांचा समज आहे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला। मराठवाड्यातील 46 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारीला सुरुवात केली आहे। लोकसभेत शहरी भागातील मतदानाचा टक्का घसरला होता, त्यामुळे शहरी मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात येणार आहे। जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण झालंय। काश्मीरमध्ये 3 टप्प्यामध्ये तर हरियाणामध्ये 90 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडलं। दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी दोन्ही ठिकाणची मतमोजणी पार पडणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या महापोलनुसार हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसलाय। हरियाणामध्ये यंदा काँग्रेस सत्तेत येणार आहे असा अंदाज या महापोलद्वारे वर्तवण्यात आला। हरियाणात काँग्रेसला 58 जागा मिळण्याचा अंदाज आहे। न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स
आणि काँग्रेसला 33 तर भाजपला 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी पक्षाला 6 तर अपक्ष आणि इतरांना 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. हरियाणामध्ये मुख्यमंत्री पदासाठी भूपेंद्र हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यामध्ये रस्सीखेच रंगली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणं हे गैर नसल्याचं सूचक विधान खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केलेलं आहे. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकर असल्यामुळे त्यासाठी तयारीला वेळ मिळावा अशी अपेक्षा शिक्षकांनी वर्तवली आहे. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक ड्युटी देऊ नये अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. राजकोट पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय. सिडकोच्या माध्यमातून शिल्लक घरांची सोडत 13 नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न आणि मध्यम उच्च उत्पन्न गटांच्या 689 सदनिकांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईतील घरांच्या विक्रीला काही प्रमाणात ब्रेक लागलाय. मात्र नुकत्याच संपलेल्या तिमाहीमध्ये मुंबईमध्ये नव्या 23,677 घरांची निर्मिती झाली आहे. मुंबई ते सोलापूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरून त्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकात रात्री सुटणाऱ्या शेवटच्या कसारा आणि कर्जत लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. शेवटची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्ष मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास मुंबई महानगरपालिकेनं सुरुवात केली आहे. अंधेरीतील एका विकासकाच्या 3 गाड्या जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला आहे. रिलायल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतींमधील घरांचा ताबा हा मार्च 2026 पासून देण्यास सुरुवात होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे केवळ सागरी जीवांचंच नाही तर मानवाचंही नुकसान होतं असं म्हणत अस्वच्छ किनाऱ्यांवरून न्यायालयानं पालिकेची कानउघडणी केली आहे. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी अक्षरा सेंटर या स्वयंसेवी संस्थेनं जागा दाखवा असा व्हिडिओ तयार केलाय. महामंडळानं सर्व स्थानकांवरील डिजिटल स्क्रीनवर हा व्हिडिओ प्रसारित केलाय. पुणे रेल्वे स्थानक व पुणे विभागातून विना तिकीट अनियमित तिकीट काढून फिरणाऱ्या सुमारे 24,000 प्रवाशांवर सप्टेंबरमध्ये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 92 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिडकोच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रवाशांनी 40 लाखांचा टप्पा गाठलाय. यंदा फुल बाजारामध्ये फुलांची आवक वाढली असल्यानं फुलाचे दर 60% घसरले. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसला असला तरी ग्राहकांकडून मोठी विक्री केली जाते. एमएससीआयटीच्या वतीनं घेतलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागानं 1493 दर्जेदार व्हिडिओंची निर्मिती केली होती. यात ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास 1,34,000 जागा रिक्त आहेत. तर द्विलक्षी विषयासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया असणार आहे. ठाण्याला जाण्यासाठी लोकल ट्रेनसारखा सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. ते पण बाय रोड करता येणार आहे. विशेष म्हणजे सीएसएमटी ते ठाणे फक्त 40 मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण करू शकतो. प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेला महावितरणाच्या भांडूप परी महामंडळामध्ये उत्तम प्रतिसाद मिळतोय. या योजनेतून आतापर्यंत 600 ग्राहकांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलाय. गर्दीच्या वेळी विरार चर्चगेट विरार या लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेनं रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडे केली आहे.